रायपूरमध्ये राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका अनोख्या फॅशन शोची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। या फॅशन शोनं सर्वांचं लक्ष वेधलंय। काय आहे बातमी पाहूयात। एकेकाळी छत्तीसगडच्या दंडकारण्यात हातामध्ये बंदुका घेऊन हिंसाचार करणाऱ्या महिला नक्षलवाद्यांना आता आत्मसमर्पण केल्यानंतर नवी ओळख मिळाली आहे। रायपूरमध्ये राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका अनोख्या फॅशन शो मध्ये या आत्मसमर्पित महिला नक्षलवाद्यांनी रॅम्प वॉक केला। या रॅम्प वॉकच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्यामध्ये झालेल्या परिवर्तनाचं आदर्श उदाहरण भारतीयांसमोर ठेवलंय। छत्तीसगडचा बस्तर जिल्हा आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर हा नक्षलवाद्यांचं दंडकारण्य म्हणून ओळखला जायचा। मात्र केंद्र सरकारनं गेल्या काही वर्षात राबवलेल्या मोहिमांनंतर हा परिसर आता नक्षलमुक्त झालाय। सुरक्षा दलांच्या कठोर कारवाईनंतर अनेक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पणाची भूमिका घेतली आणि हातातील शस्त्र खाली ठेवली। छत्तीसगड सरकारकडून यातील आत्मसमर्पित महिला नक्षलवाद्यांसाठी कौशल्य विकास आणि पुनर्वसनाचे उपक्रम राबवले जात आहेत। त्यामुळे आता या आत्मसमर्पित महिला नक्षलवादी कॅफे चालवणं, शिवणकाम आणि हस्तकलेच्या माध्यमातून स्वतःची नवी ओळख निर्माण करतायत। परिवर्तनानंतर त्यांना पुन्हा एकदा समाजापुढे आणण्यासाठी रायपूरमध्ये विशेष फॅशन शोचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये काही प्रोफेशनल मॉडेल्स सोबत या महिलांनीही रॅम्प वॉक केला। छत्तीसगडची पारंपरिक कोसा सिल्क आणि हातमागावर तयार झालेली वस्त्र परिधान करून या महिला रॅम्पवर आल्या आणि त्यांनी उपस्थितांची मनं जिंकली। धन्यवाद देती हूँ कि इस कल्चर को यहाँ पे उपस्थित रखा, बस्तर के लोग को आके यहाँ पे कार्यक्रम में शामिल किया और परफॉर्मेंस का मौका दिया। धन्यवाद सर आपके लिए। बस्तर सुकमा जिला से पुनर्वास में आई हूँ। मैं रायपुर पहले बार आई हूँ। हा रॅम्प वॉक केवळ एक फॅशन शो नाही तर नक्षलवादाकडूनच सन्मानजनक जीवनशैलीकडे झालेल्या एका मोठ्या परिवर्तनाचं प्रतीक ठरतोय। या फॅशन शोची सध्या देशभर चर्चा होतीये।